एकदम कडकडीत तापलेला तवा आणि तव्यावर 2-3 शॅम्पूचे कुठलाही शॅम्पू त्याचे 2 थेंब टाकून पाहिले आहेत का? नसेल टाकला तर या पद्धतीने तवा एकदम कडकडीत असा तापून घ्यायचा. कितीही जुन्यातील जुना किंवा तेलकट किंवा कितीही काळा झालेला तवा कमी मेहनतीत कसा काढायचा आजच्या व्हिडिओमध्ये ते बघू. आता तवा तापून घेतला, त्यावर अगदी 2 ते 3 थेंब शॅम्पूचे टाकले आणि अगदी थोडी कोलगेटची जी टूथपेस्ट असते ती टाकली आणि जी स्पंजची घासणी आहे ते दोन्हीही म्हणजे शॅम्पू आणि कोलगेट सगळीकडं त्या स्पंजच्या घासणीने चोळून घेतला. म्हणजे शॅम्पू आणि कोलगेट सगळ्या तव्याला लागल्या जाईल या पद्धतीने. आता तवा तापलेला असल्यामुळे ते थोडंसं लगेच सुकलेलं आहे, शॅम्पू पण आणि कोलगेट पण थोडंसं पाणी टाकून याचा फेस बनवायचा आहे, म्हणजे जेणेकरून सगळ्या तव्याला हे कोलगेट आणि शॅम्पू लागल्या जाईल. फक्त 2 चमचे 2 थेंब शॅम्पूचे टाकले आणि अगदी असा झटपट तेलकट जुनातील जुना तवा अगदी एकदम क्लीन कमी मेहनतीत निघाला. हे बघा, आता सुकल्यामुळे शॅम्पू आणि कोलगेट दिसतच नव्हतं, पण पाणी टाकलं आणि स्पंजनी या पद्धतीने त्याचा फेस बनवून घेतला. आता तवा थोडासा कोमट असा झालेला आहे, म्हणजे हाताला चटके सहन होईल एवढा हा तवा झालेला आहे. हे बघा, फक्त अलगद हाताने या स्टीलच्या घासणीने तवा घासलाय, पण त्याचा लगेच काही मिनिटात काळपटपणा जे तव्याला तेलकट काळं आहे ते लगेच निघत आहे. तवा घासण्याची एवढी सोपी पद्धत कुठेही पाहिली नसेल. हे बघा, काही मिनटं 2 ते 3 मिनटं तवा घासल्यानंतर थोडासा लगेच कमी मेहनतीत फक्त अलगद हाताने मी चोळलेला आहे की लगेच तवाचा काळापणा आहे तो निघाला. एकदम प्लेन असा आपला तवा निघाला. हे बघा की तव्याचं काळं जसं जसं आपण घासत जाऊ तसं तसं तव्याचं काळं निघत आहे. फक्त 2 ते 3 मिनटं घासल्यानंतर एवढा असा तवा स्वच्छ निघाला. याला अजून थोड्या वेळ घासला की एकदम स्वच्छ असा तवा निघन. फक्त 2च मिनिटात अलगद हाताने घासला एवढा छान तवा निघाला. पण याला जर अजून आपण 2 मिनिटं पुन्हा घासू म्हणजे हा तवा अगदी स्वच्छ निघल. हाताला एकदम मऊ मऊ असा तवा लागत आहे. आता जसं जसं घासत जाऊ जो काही थोडासा काळा भाग आहे तोचा काळपटपणा निघून येत आहे. मी फक्त 1 मिनिटं घासला, अजून सगळा तवा अजून थोडासा घासला असता की सगळा तवा अगदी नवा तवा निघतो तसा तवा निघाला असता. म्हणजे फक्त 2 थेंब चमचेही नाही, फक्त 2 थेंब शॅम्पूची आणि अगदी थोडीशी टूथपेस्ट घेतलेली आहे, त्याने एवढा छान तवा निघाला. आणि कमी मेहनतीत नाही. कितीक वेळ तवा घासत बसावा लागतं तवा हा तवा निघाला जातो. पण फक्त तापलेल्या तव्यावर 2 थेंब शॅम्पू टाकला आणि काही मिनिटात तवा एकदम चकाचक असा निघाला.